एक वेगळो विषय आसा. काल शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स जाली. तेंचे सेंट्रल कोण एक लिडर येयलो. तेंच्यांनी म्हटलें की जो आरजी पक्ष आसा तेंचो मनोज परब तेंच्या कॉन्टॅक्टान ना. हे हांवें तुका एक्झॅक्टली 6 म्हयने पयलीं सांगिल्लें की आरजी म्हणटा पळय हे वेगळ्याच लोकांचे घोडे. ते घोडे जे आसा पळय ते बीजेपीनूच तयार केल्ले. खंय तरी एक समांतर डिवायड वोट करप, लोकांक डिवायड करप आनी आपले घोडे फुडें व्हरप. हाजेर आज जो मनीस सकाळ सांज लोकांचेर ट्वीट करता तेन्ना तो मनीस मनोज बाब yesterday when this statement came ताजो आवाज ना. आज तितलोच हांव उलयल्या उपरांत. He always responds to me and it is good for democracy that what he does. Otherwise तो ओगी रावता. जेन्ना ओपनली जी लिडरशीप आसा आनी आमी म्हणटाले की शिंदेचो जो चिवटे आसा राजा जो टचान आशिल्लो आनी ताका जाणें फंडिंग केल्ली तांचोच लिडर जेन्ना येवन गोंयांत सांगता की आरजी इज इन टच विथ अस, वी हॅव सपोर्टेड आरजी एंड वी वील थिंक अबाउट फ्युचर विथ आरजी. It speaks volumes about RG and its funding and its status as a party. It is a divisive party. तुम्ही जर पळयत आम्ही खंयचोय विषय घेतलो जाल्यार ताजेर तो टिका करता, ना की आमच्या बरोबर एकठांय रावन सरकाराचेर टिका करना. सो विषय जो आसा तो इतलोच की दिस इज अ पार्टी क्रिएटेड बाय बीजेपी आणि ही पार्टी जी आसा पळय इज हियर टू फूल गोवन्स. They are doing it. They have succeeded in doing it, but you can't fool all the people all the time. I'm sure they are getting exposed. आणि ज्या तरेन तांचेच लिडर जे तरेन फुटून येता भायर कारण तांकां ते सोसना जाला ते पळयत जाल्यार आय थिंक द फ्युचर ऑफ दीस पार्टी इज क्लियर. आय एम शुअर दे शूड मर्ज देमसेल्स विथ शिंदे शिवसेना गट. एकूच ते बीजेपी शिवसेना सगळे एकटे एकूच मळ्याचे म्हण. सगळ्यांक एक उन्होंने परबी आम्ही आज हांव घेता. आम आदमी पार्टीन या 10 ते 11 वर्सांचे जी जर्नी आसली हे जर्नीन आज आम्ही नॅशनल स्टेटस घेतलो आणि हे नॅशनल स्टेटसाक जो वांटो गोंयचो आसलो हो गोंयकारांनी दाखोवन दिलो आणि गोंयकारांचे कंट्रिब्युशनाक लागून आम्ही आज हे नॅशनल स्टेटसाक पावले. अँड आय एम प्राऊड टू बी पार्ट ऑफ अरविंद केजरीवाल्स आम आदमी पार्टी. हे जे एक सोपन आसले ते सोपन आज जे आम्ही उक्ती दोळ्यांनी पळयल्ले ही जी आयडियर आसली ती आयडियर आज एक्झिक्यूट जावन आमचे दोळे मुखार दिसती पडटा. आणि आम्ही एकूच नॅशनल पार्टी आज आमच्यांनी ओरान म्हणपाक जाता जी आख्खे देशान 11 वर्सां भितर एड्युकेशनात आम्ही एक असलो नाव जोडून दाखयलो, असलो कॉन्सेप्ट आम्ही एड्युकेशनात करून दाखयलो जे आज ह्यो पोरण्यो नॅशनल पार्टीन अजून कुसान करून दाखोवंक ना. कित्याक तेंगेले इंटेंट जे आहा ते एड्युकेशनात ना. हेल्थाक जे आम्ही रिफॉर्म्स आख्खे देशान 11 वर्सां भितर आम्ही आज करून दाखयलो. मोहल्ला क्लिनिकाचो कॉन्सेप्ट हो जो दाखयलो हे नॅशनल पार्टीन जावं बीजेपीन या काँग्रेसान इतली वर्सां जाली हे करून दाखोवंक ना. कित्याक तेमकां तुझे आणि आमचे हेल्थाचे पळोवन वचून इलेक्ट्रिसिटी, वॉटर हे जे बेसिक वस्तू आहात ह्यो बेसिक वस्तूचे ह्यो नॅशनल पार्टीन आज कुसान लक्ष घालून आम आदमीक आणि सामान्य मनशाक आज कुसान हो बेनिफिट जो आहा हो बेनिफिट पावती केल्लो ना. आम आदमी पार्टीन एड्युकेशन, हेल्थ, उदक, इलेक्ट्रिसिटी हे गोष्टींचेर आणि एक गोष्टीचे भायर कितल्योच्यो वस्तू एक गव्हर्नन्स मॉडेल जावं तो पंजाब गव्हर्नन्स मॉडेल, दिल्ली गव्हर्नन्स मॉडेल हो दाखोवन दिल्लो, एक युनियन टेरिटरीन दाखोवन दिल्लो आणि एक स्टेटान दाखोवन दिल्लो. आणि आज आम्ही जे दोग आमदार गोंयांत जे काम करून दाखयता गोंयकारांक पासून ज्यो मांडण्यो आम्ही मुखार घालतात, जे असेंब्लीन आम्ही उलयतात आणि जे लोकांगेले कामां जे भाशेन आम्ही करून दाखयतात, हांव फकत गोंयकारांक सांगूंक सोदता की 2017 आम्ही सांगलेले आमकां एक चान्स दियात. आम्ही तुमगेले हेल्थ, तुमगेले एड्युकेशन, तुमगेली लायटीची बिलां, गॅसीची बिलां हे सगळे तुमगेलो बोर्सांतलो देस्पेज उण करून दाखयतले. होच देस्पेजाची गजाल आम्ही 2022 सांगले. कित्याक हे सरकारान ते करूंक ना. 2022 आम्ही सांगले आम्ही तुमगेलो देस्पेज उण करून दाखयतलो म्हणून.
अजून हो देशपेज हे सरकारान आमगेलो म्हणून करून दाखवना. परत आम्ही 2027 हेच मागणे घेऊन सांगतले. कित्याक हांव आज गोंयकारांक सांगूंक सोदता की हो सरकारा कडेन आनी हे नॅशनल पार्टी कडेन देशपेज सामान्य मनशागेलो हेल्थाचेर, एड्युकेशनाचेर, उदकाचेर, लायटीचेर उण करपा जावपा ना. हे एक्सेप्ट करून आमी सगळ्यांनी घेवपाक जाय. पंजाबा लोकांनी हे एक्सेप्ट केला, दिल्ली लोकांनी एक्सेप्ट केला आणि गव्हर्नन्स मॉडेल चेंज केला. सो हे सांगून आमकां जो मोग तुम्ही दिला तो आनीकूय मोग तुम्ही वाडोवचो, आमची सिटां वाडोवची आणि येता ते फावटी आमचो हो गोंयचो गव्हर्नन्स मॉडेल आम आदमी पार्टींतल्यान गोंयकारांक दिवपाक तुम्ही एक चान्स दिवचो आणि हे नॅशनल पार्टीक बराबर रावन आय थिंक वी शूड मूव अहेड टू मेक शुअर गोवा इज वन ऑफ द बेस्ट स्टेट्स which we can show to all the states of India. जसे सगळ्यांनी सांगले, आम आदमी पार्टीक नॅशनल स्टेटस मेळिल्लो आसा आणि फक्त 10-10.5 वर्साच्या कार्यकालान येदो व्हडलो प्रोग्रेस म्हाका दिसता खंयच्याच पार्टीन करूंक ना. जेन्ना आमची पार्टी स्थापन जाल्ली 10 वर्सां पयलीं, आमी केन्ना चिंतूंक सुद्दां नाशिल्ले की आमी इलेक्शन जिखूंक सुद्दां शकतले आणि खंय तरी सरकार घडोवंक शकतले. पूण हे जे अरविंद केजरीवाल जे नेतृत्व आसा आणि आमच्या देशात जी लोकांची एक भूक आसा की आमकां भ्रष्टाचार मुक्त देश जाय, ह्या भुके खातीर आज आम आदमी पार्टी इतले फुडें पाविल्ली आसा. आणि ही फक्त सुरवात. तुम्ही पळयला की आमी केन्नाच कसलेच कॉम्प्रोमाइज केले ना. सत्तेन येवपा खातीर आमी ही पार्टी फॉर्म करूंक नाशिल्ली. आमी केन्नाच कसल्या जे भ्रष्ट पार्टी आसा तांचे बरोबर कसलेच अलायन्स करून सत्ते खातीर वयर जावपाक कसलेच कॉम्प्रोमाइज केल्ले ना. आमी सदांच लोकांक एक क्लियर विकल्प दिले. वी गेव अ क्लियर ऑनेस्ट ऑल्टरनेटिव्ह. आणि खूप कडेन लोकांनी हे विकल्प चूज केले, वोट केले आणि त्या खातीर दिल्लीक आमचो सरकार आसा, पंजाबाक आमचो सरकार आसा, गुजराताक आनी गोंयान आमचे एमएलए आसा आणि कितल्याशाच जाग्याचेर आमचे कावन्सिलर आसा. जेन्ना ही पार्टी स्थापन जाल्ली तेन्ना खरें तुमकां सांगता म्हळ्यार पार्टी कडेन कांयच नाशिल्ले. आमचे जे सगळे लिडर आसा, आमचे जे व्हॉलंटियर आसा, खूप प्रयत्न आणि खूप एफर्ट्स घालून ह्या पार्टीक ह्या स्तराचेर हाडिल्ले आसा. तुम्ही सगळे जाणा अरविंद केजरीवाल जी डायबेटीक मनीस, ताणी 15 दीस उपास केल्लो दिल्ली लोकांचे भितरले एक हे जागोवपाक. आणि तातूंच्यान लोकांक तांकां कळ्ळें की हो मनीस खरे देशा खातीर आपलो जीव सुद्दां त्याग करपाक तयार आसा, म्हणून ताणें हाका सपोर्ट केलो. तशेंच गोंयान सुद्दां तुम्ही जाणा जेन्ना पार्टी सामकी नवीच आशिल्ली, आमचे युथ विंगान ऑफिस चलोवपा खातीर फंड रेजिंग केल्ले. कशें फंड रेजिंग केल्लें? लोकांच्यो गाडयो धुवन आमी एक कार वॉशिंग प्रोग्राम केल्लो एका दिसाचो. तातूंच्यान जे लोकांनी डोनेट केले आमच्या पार्टी खातीर, आमच्या युथ विंगान अशे तरेन फंड रेजिंग करून, कार वॉशिंग करून सुद्दां ह्या पार्टी खातीर पयशे एकठांय केल्ले आसा. हे कित्याक केले? अरविंद केजरीवालजीन आपले लायफ कित्याक अशे धोक्यान घाले? आमच्या तरणाट्यांनी गाडयो घेवपाचे पाळयेचेर कित्याक पावले? कित्याक तांकां एक हट्ट आशिल्लो की आमच्या देशान जे भ्रष्टाचार आसा ते कॅन्सर कशे ते आमी काडूकूच जाय. आणि ह्या भ्रष्टाचारान जे पयशे लुटून वता ते पयशे लोकांचेर स्पेंड जावंक जाय. जशें आमच्या लिडरांनी म्हळें, स्वास्थाचेर, शिक्षणाचेर, नोकऱ्यांचेर, रस्त्यांचेर, ह्या सगळ्या गरजेच्या वस्तूंचेर जी लोकांक आज देशाच्या लोकांक भूक आसा तांचेर खर्च जावंक जाय. हे एक स्वप्न घेऊन ही पार्टी सुरू जाल्ली. आणि आज आमकां खरें बरें दिसता की लोकांच्या प्रेमान, लोकांच्या सपोर्टान आज आमी हांगा पर्यंत पाविल्ले आसा. आणि आमकां आशा आसा की फुडलो जो राज्य, ज्या राज्यान आम आदमी पार्टीचे सरकार घडटले ते आसतले गोंय राज्य. आमी सगळ्या गोंयकारांक पर्यंत एकदा परत मागता, आमी ऑलरेडी तुमच्या घरान पाविल्ले आसा. आज म्हाका दिसता एकूय गोंयकार असो ना जाका आम आदमी पार्टी बद्दल खबर ना आणि जाका आम आदमी पार्टी बद्दल खात्री ना की हे जर निवडून आयले
जाल्यार हे बरे काम करतले, हे भ्रष्टाचार केल्याशिवाय आमचेर पयशे खर्च करतले, हे सगळ्या गोंयकारांक खात्री आसा. फक्त म्हाका दिसता गोंयकारांक खंय तरी आमी एक होप दिवंक जाय की आमी जिखतले आनी आमी सरकार घडयतले. तर हांव सगळ्या गोंयकारांक गोंयकारां कडेन मागता की जशे बाकीच्या देशांत आम आदमी पार्टीक सपोर्ट करून ह्या लेवलाचेर पावयला, आमी सगळे बरोबर एक जावन हांव मागता की तुमी सगळे आम आदमी पार्टीन जॉईन जायात आनी आतांच वावुरपाक लागुया आनी बेगीन गोंयानूय आम आदमी पार्टीचो सरकार घडोवन दाखोवया. प्रश्न आसा तुमचे? एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलाय आणि हे सिद्ध जाता कारण 10 वर्सांनी आमकां जर राष्ट्रीय पक्षाचो जर दर्जो मेळटा जाल्यार हाच्या फाटल्यान हे सिद्ध जाता की पर्याय म्हणून आम आदमी पक्षाक सगळे देशभर लोक पळयता. तुम्ही सारखे म्हटले की काँग्रेस लोकांक नाका आणि गोंयांत तर काँग्रेस कशीच नाका, कारण आम्ही गोंयांत पळयलां की काँग्रेसीक वोट मारप म्हणल्यार त्यांचे आमदार डेफिनेटली बीजेपीन वतले आणि बीजेपीचे सरकार घट करतले. आणि ह्याच खातीर जसो गोंयकारांनी गोंयान आम आदमी पक्षाक राज्य पातळीचेर पक्ष म्हणून जाहीर करपाक आमकां तेंको दिलो, तशेंच जशें वाल्मिकीन म्हटलें की फुडल्या इलेक्शनाक फुडल्या वेंचणुकेक हेच गोंयकार, हेच आमचे व्हॉलेंटियर आणि हेच आमचे समर्थक सगळेजाण मिळून आमच्या गोंयान आम आदमी पक्षाचे सरकार घडोवपाक आमकां मदत करतले. आणि तशेंच जसो आमकां राष्ट्रीय पक्षाचो दर्जो मेळ्ळा, देशभरातले नागरीक एक पर्याय म्हणून देशान एक बरे प्रामाणीक सरकार आम आदमी पक्षाचे हाडटले अशें म्हाका दिसता. आता हे लोकसभेक तुम्ही तुमच्या सायडीक तुमचे दोनूय सीट घालतले आणि सगळी तयारी चालू आसा. जे आज लिडर्स आयले हांगा आनी आमी लास्ट इलेक्शन जाल्ल्याच्या नाका जर पळयत जाल्यार every election which matters to people of Goa, matters to people of India, we are going to participate. And of course, time will come when people also are realizing. आणि जसे आमच्या लिडर्सांनी म्हटलं, तुम्ही ऐकलं असतले की एक पर्याय म्हणून एक पयली आशिल्ले, आज एक मेन स्ट्रीम पार्टी म्हणून जेन्ना आम आदमी पार्टीकडे पळयता आणि एक मेन स्ट्रीम पार्टी म्हणून जेन्ना लोक होप म्हणून आम आदमी पार्टीकडे पळयता तेन्ना आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी जाता की आम्ही आमचे उमेदवार सगळ्या इलेक्शनाक हाडपाक जाय आणि बदल घडून हाडपाक जाय. तो बदल आम्ही हाडपाक सोदता आणि आम्ही हाडपाचो प्रयत्न केला, जो आम्ही पंजाबाक आणि दिल्लीन करून दाखयला. तो बदल जर भारतान येतलो जाल्यार आमकां प्रत्येक इलेक्शन लढचेच पडटलें. आणि ते लढता आसतना ज्या तरेन चेपवणी जाल्ल्या बाय बीजेपी सेंट्रल गव्हर्मेंट, ज्या तरेन ऑथॉरिटीज वापरून ईडी सीबीआय वापरून जे चोपोवपाचे प्रयत्न करता ऑपोजिशन पार्टी, आणि तांकां वेगवेगळ्या बाकीच्या पार्टींक ते करप शक्य जालां कारण तांचे देर आर लॉट ऑफ स्केलेटन्स इन देयर क्लॉजेट्स. एज फार एज आम आदमी पार्टी इज कन्सर्न, इतली ऑनेस्ट पार्टी आसा की आमकां भंय दिसना, आणि त्या भंय दिसना हाचे खातीरच लोक आमचे कडेन वेगळ्या होपान पळयता आणि वी विल बी रिस्पॉन्सिबली फायटिंग ऑल इलेक्शन्स. तुम्ही किती कॅन्डिडेट्स बीन किती शॉर्टलिस्ट केला अजून? आम्ही आमच्या वेगवेगळ्या लिडर्स अप्रोच झाल्या, वेगवेगळ्या नॉर्थ गोवा, साऊथ गोवा दोनाय कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान जे आसा थंयच्यान लोक अप्रोच झाल्या. आमी वेगवेगळे आमचे जे लिडर्स आसा तांकांय तांचे कडेन संपर्कान आसा. अजून वेळ आसा जरी कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक, पण एक पार्टी कशी स्ट्रॉंग जावप आणि पार्टीचो लिडर हाऊ दे विल बी एबल टू कंटेस्ट दिस इलेक्शन, वी आर गोइंग टू कन्सिडर ऑल दॅट पार्ट and then decide by considering the entire आमचे गोंयचे जे आमचे लिडर्स आसा, आमचे एमएलएज आसा, तांकां सगळ्यांक विश्वासान घेवन, पार्टी लिडरशिपाक विश्वासान घेवन लोकांचो कॅन्डिडेट म्हणून आमी नॉर्थ आनी साऊथ गोवाक दवरता. पंचायत इलेक्शनाक तुम्ही वेगळा करतले? पंचायत इलेक्शन मरे इज अ रूट ऑफ डेमोक्रेसी, आणि म्हाका दिसता थंय पार्टीन खंय तरी लुडबूड करप इज नॉट द रायट थिंग. रायट थिंकिंग पीपल जे आसा, रायट मायंडेड जे कॅन्डिडेट्स आसा तांकां खंय तरी सपोर्ट करप, एक डेमोक्रेसी फुडें काडपाक आनी नवे लिडर्स करपाक वी वील सपोर्ट देम. बट गेटिंग टू द पार्टी लेवल अँड युजिंग पार्टीज मशिनरी टू destroy the root of this democratic process is not the right thing and not the right way of approaching elections. This is what I believe. साखळी आणि खोंट्यात आता पालिकाच्या निवडणुका आहेत. साखळी सीएमचा मतदारसंघ आहे, तिथं तुमची भूमिका काय असणार? ही दोन्ही म्युन्सिपालिटी इलेक्शन्स जे आहेत
ते म्युन्सिपालिटी इलेक्शन पार्टी लेवलवर लढवले जात नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे साखळी आज सीएमना जी भीती झाली आहे ते बघितलं तर अमित शहा सारख्या मोठ्या लिडर्सना त्यांना साखळीत सभा घडवावी लागते. नॉर्थ गोव्यामध्ये सभा म्युन्सिपल इलेक्शन डोळ्यांसमोर ठेवून अमित शहाना गोव्यात बोलावलं जात आहे. आज परिस्थिती बीजेपीची झाली आहे की लोकांचा विश्वास कमावण्यासाठी एवढे मोठे लीडर्स गोव्यात आणावे लागत आहे. ज्या तऱ्हेने सीएम त्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून जिंकले ते बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ते ऑलमोस्ट बॅलट वोट्स मध्ये जिंकले आणि ही नीड्स टू वर्क हार्ड ऑन इट अँड इट इज ऑब्वियस दॅट ही इज वर्किंग हार्ड बाय कॉलिंग मिस्टर अमित शाह Home Minister of the country to Goa. Unfortunate that BJP is using entire machinery to show that CM has some face in Sangli, and as party we have decided that we will support all the right-minded, right-thinking, young, energetic, educated candidates from different both the municipal segments. Almost all the ward people are in touch with us. That we are also in contact with them. So आम्ही प्रत्येक वॉर्ड वाईज वेगवेगळ्या व्यक्तींक सपोर्ट करतले सो दॅट अगेन एज आय सेड द रूट ऑफ डेमोक्रेसी शुड नॉट बी डिस्टर्ब बाय लार्जर पार्टी पॉलिटिक्स. आमकां काय पॉइंट प्रूव्ह करपाचो ना जसो सीएमाक पॉइंट प्रूव्ह करपाचो असो साखळी म्युन्सिपालिटी हातांत घेवन की आपण स्ट्रॉंग आसा म्हणून एंड ही नोज इट फॉर अ फॅक्ट की भिवपाची गरज आसा. Few days back you took the press conference saying that 2 Congress MLA will join the BJP. तुम्ही काल काय पळय काँग्रेसची जी मिटिंग झाली लिडरशिप आयली तांची त्या मिटिंगेक कोण नाशिल्ले ते तुमकां खबर आसा? खबर आसा मरे तांच्या लिडरशिपाक ते खबर आसा. तातूंत 2 जाण कोण नाशिल्ले ते म्हाका दिसता एक्सप्लेनेशन काँग्रेस पार्टीन दिवपाक जाय, आमी न्ही. आता फायर फायटिंग करून इस्टर सोंपोवन जर ते वचूं ना जाल्यार वेळ येतलो आनी वतले. कारण पार्टी लिडरशिप जेन्ना येता नवो लिडर येता तेन्ना थंय कोण नासप स्पेसिफिकली पीपल आर इलेक्टेड बाय फ्रॉम दी पार्टी ते नासप थंय हाजो अर्थ म्हाका दिसता इज व्हेरी क्लियर. आय डोंट नीड टू स्पेसिफाय दीस पार्ट ऑफ इट. Girish had an allegation that Aam Aadmi Party is confused and actually they are supporting the BJP. गिरीश इज कन्फ्युज. गिरीशाक म्हाका दिसता एक अजून एक भ्रम आसा की तो पार्टी प्रेसिडेंट म्हणून आणि पार्टी प्रेसिडेंटाक भ्रम आसा की आपण पार्टी प्रेसिडेंट काय कोण तो म्हणून. ही परिस्थिती काँग्रेसची आसा. फर्स्ट ऑफ ऑल दे शूड डिसायड ऑन लिडरशिप. सी आमच्या पार्टीन एक गोष्ट तुवें लक्षात घेवपा सारखी आसा की वी आर व्हेरी क्लियर इन आवर थॉट प्रोसेस इन आवर लिडरशिप व्हेन इट कम्स टू आवर लिडरशिप. व्हेन इट कम्स टू काँग्रेस एंड इट्स लिडरशिप फर्स्ट ऑफ ऑल तांचे 8 आमदार निवडून आयले बीजेपीन गेले. 2 वचपाच्या वाटेर आसा. जाका प्रेसिडेंट केला ताका वेगवेगळे जे रायट्स आसूं जाय ते दिना आणि जे पास्ट प्रेसिडेंट आसा तांकां दिसता की आपण अजून प्रेसिडेंट आसा. सो कन्फ्युजन लायज विथ देम नॉट विथ अस. Talking about the corruption, you said Aam Aadmi is corruption free. So how you think about the Panjim smart city? It is a corruption or it is a fair? If it is corruption, then how you expose the corruption of smart city? We have started exposing this corruption from long period of time. Now we have started working on RTIs. 457 कोटी मोडल्या म्हणटा पणजे मेजून ताका खंय मोडल्या तेच रस्ते परत करून PWD करता, जीसुडाय करता, सगळे करता. करप्शन नाही जाल्यार कितें? लायटीचे खांबे जे उबे आशिल्ले ते मोडले परत घाले. रस्ते जे बरे आशिल्ले ते फोडले ताजेर परत डांबर घालो. पणजेचो प्रत्येक नागरीक आज उलोवपाक लागला. पणजेचे प्रतीक्षित म्हणटा तशें किंवा जे मोस्ट इम्पॉर्टंट नोन पीपल आर टॉकिंग हू आर बीजेपीज अदरवायज सपोर्टर्स have started talking about Panjim's corruption. आणि काय जे भितर आसा ते उगी बसल्या पण हाजो अर्थ करप्शन ना अशें ना. 457 कोटी स्मार्ट सिटी अंदर खंय मोडले ते तरी दाखयात. Isn't it corruption? So we have started exposing. We are trying to see if we can approach the High Court against this. We are trying to figure out legal recourse to this also because what has happened is पणजे बुडटली. ज्या पावसान पणजे बुडटली हाजे बद्दल दुमत आसपाक जायना कोणाकेच. पणजेन ज्या तरेन गटारां फोडल्या आणि कॉन्ट्रॅक्टर सांगता की आमचे कडेन मास्टर प्लॅन नाशिल्लो म्हणून की अंडरग्राउंड केबलिंग खंय आसा, पायपाक खंय आसा आणि कितें आसा जाल्यार वॉट आर यू टॉकिंग अबाउट स्मार्टनेस? दिस इज अ डिसग्रेस टू दिस गव्हर्मेंट. Panjim smart city work is a disgrace to this government. They should
hang their head in shame. And when I say this, म्हाका दिसता सीएम जेन्ना गटरां इन्स्पेक्ट करपाक येता न्ही तेन्ना सरकाराची लायकी कळटा. So I leave it to that. Let us not talk about more about Goa's corruption for sure. भितरे म्हणले तुम्ही, भितरे म्हणले, कोण भितरे ते? But लोक जे उलयना, जे लोक जाणा जावन तांचेच सपोर्टर जे उलयना करप्शना बद्दल, जे पणजेची परिस्थिती जाता ताचे बद्दल उलयना ते भितरे. आणि हे म्हणपाक म्हाका आज भंय दिसना. मे बी इट वील हॅव अ बॅकलॅश, बट इट डजंट मॅटर. दे शूड कम आउट इन ओपन. आज जर करप्शन करपाक सरकार इतलो फुडें सरला, इतलो जर दाट कातीचो जाला, जर ताका तांच्या इतलेच तेय लोक जबाबदार आसा जे जोगी बसता. कारण इतलेच की दे आर अंडर फियर. दॅट इज द प्रॉब्लेम. यू कम आउट अँड टॉक ओपनली.